Hey bro, is the sun getting closer? You're just high, bro. Home. Home. Oh my god, what? Unlike this, dinosaurs became extinct. Hello students, hope you are all healthy and safe. Welcome to Knowledge Treasure channel. Friends, आज आपण पाहणार आहोत 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 2 लेसन नंबर 1 हेरिडिटी अँड इव्होल्यूशन या चॅप्टरचा दुसरा पार्ट 2. पार्ट 1 मध्ये आपण हेरिडिटीचा कॉन्सेप्ट, ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन ह्याच्याबद्दल स्टडी केला होता. आय होप तुम्ही त्या व्हिडिओ पाहिला असेल. जर तुम्ही पहिल्यांदा आमच्या चॅनेलवर आला असेल तर त्या व्हिडिओचा लिंक आई बटनवर दिलेला आहे, तिथे जाऊन नक्की पहा, लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. स्टुडंट्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत इव्होल्यूशन. लेट अस सी इव्होल्यूशन. व्हॉट इज इव्होल्यूशन? इव्होल्यूशन म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये होणारा स्लो चेंज. आता पहिल्यांदा आपण बघणार आहोत, कॅन यू रिकॉल? फर्स्ट क्वेश्चन आहे इथं, व्हॉट इज द फंक्शन ऑफ द अपेंडिक्स ऑफ अवर डायजेस्टिव्ह सिस्टम? आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये अपेंडिक्सचं फंक्शन काय आहे? त्याचा आन्सर आहे अपेंडिक्सचा आपल्या बॉडीमध्ये काहीही फंक्शन नसते. अपेंडिक्स एक फंक्शनलेस ऑर्गन आहे आपल्या बॉडीमध्ये. सेकंड क्वेश्चन आहे, आर अवर विजडम टीथ रिअली युजफुल फॉर च्युइंग द फूड? विजडम टीथ आहे हे आपल्या चाइल्डहुडमध्ये येत नाही. In most of the people, it is found at the age of 40 to 42 years. This is also a useless organ. हे विजडम टीथ काय आपल्याला फूड च्यू करायला यूज होणार नाही, त्यामुळे ते पण युजलेस ऑर्गन. थर्ड क्वेश्चन आहे, वाय डिड द ह्यूज एनिमल्स लाईक डायनोसॉर बिकम एक्स्टिंक्ट? डायनोसॉर सारखा एवढा मोठा एनिमल कसा एक्स्टिंक्ट झाला? त्याच्या मागे एक रिझन आहे, ते इथं सांगितलेलं आहे. एक ह्यूज मेटेरियॉइड अर्थवर स्ट्राईक झाला होता. त्याचा अर्थवरचा एन्व्हायरमेंटमध्ये खूप परिणाम झाला, चेंजेस झाला एन्व्हायरमेंटमध्ये. आणि त्या एन्व्हायरमेंटला त्या मेटेरियॉइडच्या हीटमुळे अर्थवर असलेला आईस सगळा विरघळून गेला आणि एन्व्हायरमेंटमध्ये थंडी वाढला. खूप कोल्डनेसमुळे, ह्या थंडीमुळे त्या डायनोसर त्या एन्व्हायरमेंटला ॲडजस्ट होऊ शकला नाही, म्हणून त्याचा एक्स्टिंक्ट झाला. फोर्थ वन, वाय आर मेनी स्पीसीज ऑफ एनिमल्स अँड बर्ड्स गोइंग एक्स्टिंक्ट? बर्ड्स किंवा एनिमल्स एक्स्टिंक्ट होते बिकॉज दे मे नॉट गेट अ फूड और फूड. त्यांना पाहिजे ते फूड त्यांना मिळत नाही, किंवा ग्लोबल वॉर्मिंग आहे, किंवा क्लायमेटिक चेंजेसमुळे त्या एन्व्हायरमेंटला त्यांनी ॲडॉप्ट करू शकत नाही, म्हणून ते ॲनिमल्स आणि बर्ड्स एक्स्टिंक्ट होते. नेक्स्ट विल से इव्होल्यूशन. Evolution is the gradual change occurring in living organisms over a long duration. इव्होल्यूशन काय आहे? इट इज ए ग्रॅज्युअल चेंज, आणि हे चेंज लॉंग ड्युरेशन पर्यंत होत असते. ही खूप स्लो प्रोसेस आहे. दिस इज ए व्हेरी स्लो गोईंग प्रोसेस थ्रू विच डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम इज अचीव्ड. खूप स्लो प्रोसेस आहे आणि त्याच्यामुळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये डेव्हलपमेंट होत असते. ऑल द स्टेजेस इन changes occurred in various components
ranging from stars and planets in space to the biosphere present on the earth should be included in the study of evolution. हे जे चेंजेस स्पेसमध्ये असणाऱ्या कॉम्पोनेंट्स स्टार्स आणि प्लॅनेट्समध्ये सुद्धा होत असते, तसेच अर्थच्या बायोस्फिअरमध्ये सुद्धा होत असते. म्हणजे इव्होल्युशन प्रत्येक ठिकाणी होत असते. Formation of a new species due to changes in specific characters of several generations of living organisms as a response to natural selection is called as evolution. एखादी नवीन स्पीसीजचा फॉर्मेशन कसं होतंय, म्हणजे जेव्हा एखादी ऑर्गॅनिझम्समध्ये स्पेसिफिक कॅरेक्टर्समध्ये चेंजेस होते तेव्हा एक नवीन स्पीसीज तयार होते. त्यालाच आपण काय म्हणतो, इव्होल्युशन. $3.5 billion years ago, life had been non-existent on the earth. At the beginning, there may have been only simple elements in the ocean on the earth, and simple type of organic and inorganic compounds may have been formed from those. 3.5 crore years ago, तेव्हा अर्थवरती लाईफ एक्झिस्ट नव्हता. ॲट द बिगिनिंग म्हणजे जेव्हा अर्थ तयार झाला होता तेव्हा अर्थवरती कुठलाही प्लॅन्ट्स किंवा ॲनिमल्स किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स, मॅक्रो ऑर्गॅनिझम्स कुठल्याही टाईपचा लाईफ एक्झिस्ट नव्हता. तेव्हा फक्त आणि फक्त सिम्पल इलेमेंट्स लाईक कार्बन आहे, हायड्रोजन आहे, नायट्रोजन एटसेट्रा असं सिम्पल इलेमेंट्स फक्त प्रेझेंट होतात. ते पण कुठे प्रेझेंट होतात, म्हणजे ओशनमध्ये प्रेझेंट होते. हे जे सिम्पल इलेमेंट्स कंबाईन होऊन एकमेकांबरोबर कंबाईन होऊन त्याच्यापासून ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक सिम्पल इलेमेंट्स कंबाईन होऊन त्याच्यापासून ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्सचा तयार झाला असणार. कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स लाईक proteins and nucleic acids may have formed over the long period from those simple compounds. आता कॉम्प्लेक्स कंपाऊंडचा कसं फॉर्मेशन झाला, म्हणजे कॉम्प्लेक्स कंपाऊंडचं फॉर्मेशन कसं झाला म्हणजे आपल्याला इथं प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ॲसिड, कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स काय काय आहे, प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ॲसिड. ह्या सिम्पल कंपाऊंड्सपासून म्हणजे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्सपासून आपल्याला कॉम्प्लेक्स कंपाऊंडचा फॉर्मेशन झालेला आहे. म्हणजे ह्या कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स म्हणजे काय आहे, प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ॲसिड आहे. ह्या कॉम्प्लेक्स कंपाऊंड फॉर्मेशन लगेच झालं होतं का, सडन झालं होतं का, नाही. ह्याचा फॉर्मेशन होण्यासाठी भरपूर वर्ष लागलेला होता. दॅट इज इट टूक अ लॉंग पिरियड फॉर द फॉर्मेशन ऑफ complex compounds like proteins and nucleic acid from simple organic and inorganic compounds. First primitive type of cells may have been formed from the mixture of different types of organic and inorganic compounds. आता फर्स्ट प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेल्स, त्याला अजून एक नाव आहे ते प्री सेल्स म्हणतात. हे प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेल्स कसं तयार झाला म्हणजे ऑर्गॅनिक, हे वेगवेगळ्या टाईपचा ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स मिक्सचर होऊन पहिला फक्त एक सेल तयार झाला होता. त्यालाच काय म्हणतात, प्रिमिटिव्ह सेल. त्यालाच काय म्हणतो आपण, प्रिमिटिव्ह सेल हे म्हणतो, प्रिमिटिव्ह सेल. त्यानंतर नंबर ऑफ दोज सेल्स मे हॅव इन्क्रीज्ड ॲट द कॉस्ट ऑफ दी सराउंडिंग केमिकल्स. सराउंडिंग मध्ये असणारा केमिकल्स बरोबर मिक्सचर होऊन ह्या एक सेल पासून भरपूर सारे सेल्स तयार झालेला आहे आणि नंबर ऑफ सेल्स इन्क्रीज झाला.
There may had been some differences among those cells, and according to the principle of natural selection, some may have shown good growth and some may have perished, which could not adjust with the surroundings. ह्या जो सेल्स तयार झालेला होते ते नॅचरल सिलेक्शनचा जो थिअरी आहे त्याच्यामध्ये असं त्या नॅचरल सिलेक्शनच्या थिअरीमध्ये असं सांगितलेलं आहे, जो सराउंडिंग बरोबर स्वतःला ऍडजस्ट करेल ही कॅन लिव्ह अदर्स, म्हणजे सराउंडिंग सोबत ऍडजस्ट नाही केले तर तो व्हॅनिश होणार. तसेच हे जे तयार झालेला सेल्स सराउंडिंगच्या क्लायमेट बरोबर ऍडजस्ट झालेला आहे, त्यांचा ग्रोथ झाला, त्या सेलचा ग्रोथ झाला आणि जे सेल्स सराउंडिंग बरोबर ऍडजस्ट नाही केले ते सेल्स पेरिश झाला, म्हणजे नष्ट झाला. At present, crores of species of plants and animals with huge diversity regarding shape and complexity are present on the earth. आता प्रेझेंट मध्ये क्रोर्स ऑफ स्पीसीज ऑफ प्लांट्स आणि ॲनिमल्सचा खूप डायव्हर्सिटी आहे, अर्थमध्ये खूप डायव्हर्सिटी आहे. एनिमल डायव्हर्सिटी रेंजेस फ्रॉम द युनिसेल्युलर अमिबा अँड पॅरामेशियम टू मॅन अँड जायंट व्हेल. एनिमलचा डायव्हर्सिटी हे जे एक स्मॉल युनिसेल्युलर अमिबा, युनिसेल्युलर म्हणजे एकच सेल असतात त्यांच्या बॉडीमध्ये, प्रत्येक फंक्शनसाठी एकच सेल असतात. टेस्ला युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम अमिबा आणि पॅरामेशियम पासून सुरू झाले होते आणि ते आता ह्यूज मॅन आपल्यासारखा माणसांसारखा आपल्यासारखा ह्यूज मॅन आणि जायंट वेल पर्यंत येऊन पोहोचलेला आहे. The plant diversity consists of various species ranging from unicellular chlorella to the huge banyan tree. तसेच प्लांट डायव्हर्सिटी युनिसेल्युलर क्लोरेला पासून बनियन ट्री, मल्टीसेल्युलर बनियन ट्री पर्यंत पोहोचलेला आहे. The life exists on earth everywhere from equator to both the poles. Organisms are present at all the places like air, water, land, rock, etc. अर्थवरती सगळीकडे लाईफ एक्झिस्ट आहे. इक्वेटर पासून बोथ द पोल्स म्हणजे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल मध्ये सुद्धा लाईफ एक्झिस्ट आहे. त्या एन्व्हायरमेंटला ऍडजस्ट होणारा ऑर्गॅनिझम्स, आता इक्वेटरमध्ये हीट जास्त असते त्या एन्व्हायरमेंटला, तसेच पोल्समध्ये कोल्ड क्लायमेट जास्त असते, त्या एन्व्हायरमेंटला ऍडजस्ट होणारा ऑर्गॅनिझम्स तिथे राहतात. म्हणजे लाईफ अर्थवरती सगळीकडे एक्झिस्ट आहे. जिथे एअर आहे, वॉटर आहे, लँड, रॉक आणि रॉक एटसेट्रा आहे तिथे सगळीकडे ऑर्गॅनिझम्स एक्झिस्ट आहे. Humans have shown curiosity about origin of life and reasons for such a great diversity in life present on the earth since ancient period. आता ह्युमन बिईंग्सला एक क्युरियोसिटी आहे, लाईफचं ओरिजिन कसे झाला असेल आणि एवढा मोठा डायव्हर्सिटी अर्थवरती कसे तयार झाला, असे अनेक प्रश्न पडत गेला. Different theories about origin and evolution of the life have been proposed till today, of which theory of gradual development of living organism is accepted. हे क्युरियोसिटीमुळे पुढे काय झाला, आतापर्यंत ओरिजिन आणि इव्होल्युशन ऑफ लाईफ ह्याच्याबद्दल अनेक थिअरी प्रपोज केले, सायंटिस्टने अनेक थिअरी प्रपोज केले, पण त्याच्यामधला ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे एक थिअरी सगळ्यांनी मिळून एक्सेप्ट केलेला आहे. नेक्स्ट आहे थिअरी ऑफ इव्होल्युशन. According to this theory, first living material, protoplasm, has been formed in the ocean. According to this theory, पहिला लिव्हिंग मटेरियल ते काय होता, प्रोटोप्लाझम, हे ओशन मध्ये तयार झाला होता.
In due course of time, unicellular organism was formed. Gradually, changes occurred in the unicellular organisms from which larger and more complex organisms were formed. त्याच्यानंतर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमचा प्रोटोप्लाझम एकदा तयार झाला, त्याच्यानंतर काय युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमचा तयार झाला. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये एकच सेल असते प्रत्येक फंक्शनसाठी. रेस्पिरेशन असू दे किंवा एक्सक्रिशन असू दे, डायजेशन असू दे, प्रत्येक फंक्शनला प्रत्येक फंक्शन एकच सेलमधून त्यांचं फंक्शन त्यांच्या बॉडीमध्ये फंक्शन होत असते. त्या ऑर्गॅनिझम्सला आपण काय म्हणतो, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. हळूहळू ह्या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये चेंजेस झाला आणि हळूहळू लार्जर आणि कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्सचा तयार झाला. हे सगळे चेंजेस खूप स्लो आहे. All those changes were slow and gradual. Duration of all these changes is about 300 crore years. आता हे सगळे चेंजेस खूप स्लो आहे. हे सगळे चेंजेस होण्याचा कालावधी किती आहे, 300 crore years. Changes and development in living organism had been all round and multi-dimensional, and this led to the evolution of different types of organisms. हे जे काही चेंजेस आणि डेव्हलपमेंट होते त्याच्यामुळेच अर्थवते एवढं मोठं डायव्हर्सिटी पाहायला मिळते. आता हे जे चेंजेस होते ॲनिमल्समध्ये किंवा प्लांट्समध्ये होणारे चेंजेस, डेव्हलपमेंट, ह्यालाच आपण इव्होल्युशन असे म्हटलेलं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता, hence this overall process is called as evolution, which is organizational. Progressive development of plants and animals from the ancestors having different structural and functional organization is called as evolution. प्लांट्स आणि ॲनिमल्स त्यांच्या ॲन्सिस्टरमध्ये असणारा स्ट्रक्चरल आणि फंक्शनल ऑर्गन्समध्ये होणारा प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंटलाच आपण इव्होल्युशन असे म्हटलं जातो. ओके, नेक्स्ट आपण बघणार आहोत एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन. म्हणजे एखादी इव्होल्युशन झाला म्हटले की कोण त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही, त्याच्यासाठी काहीतरी प्रूफ लागते. त्या प्रूफ्स, आता इव्होल्युशन एवढा इव्होल्युशन झालेलं आहे, मंकीपासून आपल्यापर्यंत डेव्हलपमेंट झालेलं आहे, म्हणजे त्याला काहीतरी प्रूफ लागते. त्या प्रूफ्स काय काय आहे ते तुमच्या टेक्स्टबुकमध्ये 6 एव्हिडन्सेस आर देअर इन युअर टेक्स्टबुक. ते आपण इव्होल्युशनच्या ह्या एव्हिडन्सेसबद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.